रुपेश कवली बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक आकाश रसाल, नॉन स्ट्राइक एंड वरती हर्षद. हर्षद आज संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय खरं तर धावांसाठी. अंतिम सामन्यामध्ये आकाशच्या बॅटमधून धावा येतील का? पहिलाच बॉल घेऊन तयार रुपेश गवली. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. आकाश रसाल संघर्ष. रवी फुलावरे आलाय, मागील मॅचचा हिरो, बॉलिंग मार्क वरती. एका षटकामध्ये धाव संख्या येते 11. आकाश ऑन स्ट्राइक, दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न आहे. लेग कटरचा बॉल समजलेलाच नाहीये फलंदाज आकाशला. हीच ताकद आहे गोलंदाजाची. निर्धाव चेंडू येतोय. मागील मॅचचा हिरो फार चांगली सुरुवात करतोय या मॅच मध्ये देखील. दुसरा बॉल स्लॉट मध्ये होता, फटका चांगला आहे गॅप मध्ये. दोन क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न असफल ठरतील. बॉल निघून जाईल डीप मिड विकेट मध्ये. आकाश रसालचा स्ट्रगल मधील हा येतोय पहिला दर्जेदार चौकार. स्ट्रगल केलाय संपूर्ण दिवसामध्ये. आकाश रसालच्या बॅट म्हणून धावाच आल्या नव्हत्या. या मॅच मध्ये 5 धाब्यांवरती तो खेळतोय. संघर्ष तर केला या संपूर्ण दिवसात. पहिल्या 4 धावा बॅट मधून आकाश रसाल. धाव संख्या येते टोटल 15च्या घरामध्ये. बॉल संपले 2. किमान 30 ते 35 पर्यंत बघावं लागेल. बीड संघ देखील त्याच ताकदीचा आहे. असं असताना मॅच नंबर अंतिम मॅच मध्ये हा स्लॉट मध्ये आकाश रसालच्या रडार मध्ये बॉल. व्यासपीठाच्या वरून बॉल चालला अक्षरशः. लॉंगेस्ट बिग हिट षटकार. मागील मॅचच्या हिरो वरती आता आक्रमण चढवलंय. खरं तर मी मगाशीच उल्लेख केला, संपूर्ण दिवसभर दोनही मॅच मध्ये एकही धाव जमू शकलेला नव्हता आकाश रसाल. आणि अंतिम मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघासाठी धावा येत आहेत. या महत्वपूर्ण धावा आहे. धाव संख्या येते 21. बॉल संपले त्या षटकातील 3. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एकवीस धावा फलकावर. धावा आल्या त्या षटकात. अवघड टप्प्याचा बॉल, हुकचा फटका. लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय. आउटफील्ड स्लो आहे आणि त्याच कारणास्तव 2 तर कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आहे. चला थोडं चेक करा आपण.
24 धावा धावफलकावरती, 3 धावा येत आहे त्या बॉलवरती. पाचवा बॉल, अप्रतिम फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र डिसिजन आपण पाहूयात. चला डिसिजन द्या. बॅटची कडाय, इथे मात्र पकडले कॅच शॉट, फाईन लेगला महत्वाचा धक्का लागतोय स्वर्गीय मंगेश 11 दादा धोत्रे संघाला. हर्षदच्या स्वरूपात धावसंख्या येते टोटल 27 आकड्यावरती. पहिल्या षटकात 11 होत्या, या षटकात आल्या 16, टोटल 27 धावा आहेत. अनिकेत रुठे आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. दोन षटकांमध्ये धावसंख्या 27. ओव्हर नंबर 3 मध्ये आला अनिकेत रुठे. ऑन स्ट्राइक आकाश रसाल, नॉन स्ट्राइक एंड वरती गणेश रसाल. दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती अनिकेत रुठे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक थोडस घातक ठरलंय बीड संघासाठी. आता ओव्हर नंबर 3 मध्ये कमबॅकिंग स्पेलची आवश्यकता येते बीड संघाला या मॅच मध्ये. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. 4 दिवसाची शृंखला, आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. अंतिम सामना आपल्या समोर, एकीकडे बीड आणि एकीकडे धोत्रे. पहिलाच बॉल, फटका चांगला, क्षेत्ररक्षक अप्रतिम कॅच पकडले. अप्रतिम कॅच पकडले रुपेश गवलीनं. फलंदाज होतोय बाद. पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली अनिकेतनं. 5 बॉलचा आता अंतिम खेळ शिल्लक आहे. पाच बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आलाय किरण मैदानाच्या आत. दुसरा बॉल घेऊन तयार अनिकेत. किरण साठी हा बॉल, दांडी गोल केली आहे. बॅटर इजोइटी आल्या पावली माघारी परततोय. आकाश नंतर लागतोय आणखी एक लगातारचा दुसरा धक्का टीम स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघाला.
गौरव जाते नवीन फलंदाज. कमबॅकिंग स्पेल ठरते खरं तर बीड संघासाठी देखील. मागील षटकात 16 धावा आणि त्यानंतर या 2 बॉलमध्ये 2 विकेट. ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अनिकेत. नो बॅटर इन ॲट नंबर 5 गौरव बॅटिंग मार्क वरती. चार बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे या सत्रातील. ऑन विकेट हॅट्रिक. बॉलिंग मार्क वरती विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. ऑन विकेट हॅट्रिक. बॉल फटका चांगला आहे. इथे मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतो हा षटकार. .39 ऑन बोर्ड. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 लगातारचे षटकार आणि त्यानंतर फुलटॉस बॉल वरती क्लीन बोल्डचा शिकार ठरलाय खरं तर बॅटर गौरव. पण गौरवास्पद कामगिरी करून तो मैदानाच्या बाहेर परतलाय. ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटके आले गौरवच्या बॅटमधून. 39 ऑन बोर्ड. एक मोठा फटका, एक बॅलन्स टार्गेट नव्हे तर एक मोठं टार्गेट उभं राहू शकतं बीड संघाच्या विरोधात. गणेश रसल ऑन स्ट्राईक राहिलाय मॅच मध्ये. एकही बॉल तो खेळलेला नाहीये. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न पाठीमागे. बॉल धावतोय डीप थर्ड मॅन मध्ये. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पुरे पडतील. महत्वाचा चौकार येतोय. बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. आता धावसंख्या आहे ती 43. आविष्कारच्या बॅटमधून ह्या 4 धावा
आणि रवी हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पॉवर पॅक बॅटिंगची अपेक्षा आहे खरं तर 44 पर्यंत पोहोचण्यासाठी. एक मोठं षटक या मॅच मध्ये बीड संघाला विजयापर्यंत पोहोचू शकतं आणि त्याच स्थितीमध्ये हा सामना आहे. हर्षद बॉलिंग मार्क वरती. आज संपूर्ण दिवसामध्ये एक चांगला खेळ हर्षदचा राहिलाय, परंतु अंतिम मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा आहे. निरंतर करावं लागतं क्रिकेटमध्ये. तुम्ही 2 सामन्यांमध्ये जो विजय मिळवलाय हा तिसरा विजय मिळवण्यासाठी देखील तुम्हाला तेच कष्ट प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतात. क्षेत्र कोणत्या असं आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. बॅटची कडा, क्षेत्ररक्षकाची मिस फिल्डिंग, बॉल चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये, ओव्हर द रो येतोय हा चौकार. पहिल्याच बॉल मध्ये चौकार येतोय. बघायचेच म्हटलंय, नाण्याच्या 2 जशा बाजू असतात तशा क्रिकेटमध्ये 2 सत्र असतात. 40 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, परंतु 43 धावा जमवल्या आणि आता 44 वाचवत असताना गोलंदाजीकडून चुका होत आहेत. 2 बॉल मध्ये 8. पॉवर प्लेचं षटक फार महत्वपूर्ण या मॅच मध्ये. तिसरा बॉल, अप्रतिम फटका आहे. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर सीमा पार येतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिसरा लगातारचा चौकार. चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. बारा धावा आल्यात 3 बॉल मध्ये. आता थोडा प्रेशर मध्ये गोलंदाज देखील. 3ही बॉल मध्ये चौकार आलेत. प्रेशर मध्ये हर्षद. 2ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग मार्क वरती जास्त काही करू शकलेला नव्हता. त्याच्या बॅट मधून धावा आल्या टोटल 12. आता या 12 धावा देखील 3 बॉल मध्ये तो खर्च करतोय. आता प्रेशर मध्ये खरं तर हर्षद देखील. हा देखील इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. लगातारचा चौथा चौकार. 4 बॉल मध्ये 4 चौकार ठोकलेत अतिश रुठेनं. प्रेशर मध्ये आता खरं तर स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ देखील. 16 धावा आहेत. आता 28 ची आवश्यकता आहे. क्लास होता या फटक्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय इनफिल्डच्या वरून क्लासिकल ड्राईव्ह. धावसंख्या ती 16. थँक्यू डीजे. बॉल नंबर 5. बॉल नंबर 5 स्वीप केलाय. क्षेत्ररक्षकाला क्लिअर करत बॉल. लगातारचा 5वा धमाका आतिश रुड्याच्या बॅट मधून. हा क्लास दाखवतोय. आणखी एक स्वीपचा फटका चौकार. 5 बॉल मध्ये 5 चौकार. 6 बॉल मध्ये 6 चौकार पाहायला मिळतील का या स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॅटिंग चालू आहे आतिश रुटेची मैदानाच्या आतमध्ये. 44 करायचं होतं, अद्याप तरी 20 आल्यात. 24 ची अजून आवश्यकता आहे. 13 बॉल 24. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल वरती देखील 6 चेंडू मध्ये 6 चौकार ठोकलेत आतिश रुटेनं मैदानाच्या आतमध्ये. अतुलनीय कामगिरी केल्या मैदानाच्या आतमध्ये. सौंदर्यात्मक बॅटिंग. 6 बॉल मध्ये 6 चौकार. इतिहास रचला या स्पर्धेमध्ये. 6 बॉल मध्ये 6 चौकार. 24 धावा आहेत. आता 12 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकात आपण पाहिले टोटल 24 धावा आहेत. प्रत्येक बॉल मध्ये चौकार आला आणि त्याच कारणास्तव धावसंख्या आहे ती 24. 44 धावा करायच्या होत्या. आता 12 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता आहे. आकाश रसाल आले बॉलिंग मार्कवर. हे महत्वाचं षटक आहे. पहिल्या षटकात आले ते टोटल 24. बॅकफूट वरती आहे खरं तर पुन्हा एकदा स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघ. रवी फुलावरे ऑन स्ट्राइक.
क्षेत्ररक्षण लेफ्टी बॅटरसाठी ऑन साइडला 4 सीमारक्षक आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. मॅच लावते सुरुवात. दुसरं षटक. 12 बॉल 20 ची आवश्यकता. इथे मात्र खराब बॉल. पंच वैभव सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आहे. धावसंख्या येते 25 आकड्यावरती. 19 ची आता आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 25 धावा धावफलकावर. अक्काचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल आहे. इनफिल्डच्या वरून केलाय पुन्हा एकदा. आणखी एक चांगला फटका. आउटफील्ड स्लो आहे तिथे आणि त्याच कारणास्तव फिल्डरनं बॉल अडवला. चांगली फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. धावा मिळतात त्या 2-2च्या मदतीनं. धावसंख्या ती 27. 17ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉलमध्ये 17. सामना आता खुला झालाय. 44चं मोठं लक्ष होतं. 3 षटकांमध्ये आतिश रुड्याचे 6 बॉलमध्ये 6 चौकार या मॅचमध्ये शिरकाव करतायत. 11 बॉल 17ची गरज. व्यवस्थित बॅटवरती बॉल येऊ शकले नाही. एकतर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. सावधान पद्धतीनं हा सामना आता कदाचित पुढे नेण्याचं काम करतोय बीड संघ देखील. एक धाव मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या आहे ती 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. एकही गडी बाद नाहीये. चांगली सुरुवात. 10 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 16ची आवश्यकता. अतिशय ऑन स्ट्राईक आहे. 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकले त्या मॅचमध्ये. 7व्या बॉलचा सामना करण्यासाठी तो तयार. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन. त्याचप्रमाणे फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस होताना आपण पाहतोय सातत्यानं. पॉइंटच्या डोक्यावरून फील्डला खेळलाय बॉल. खरं तर फील्ड बघून हा फटका खेचलाय डीप पॉइंट मध्ये. आणखी एक क्लास. 7 बॉलमध्ये 7 चौकार या मॅच मध्ये अतिश रुडेच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तुफान बॅटिंग चालू आहे. खरं तर बॉलच्या मेरिट नुसार खेळ चालू आहे. 7 बॉलमध्ये 7 चौकार. जबरदस्त बॅटिंग. आणखी एक आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये पकडले. इथे कॅच. बॅटर आतिश मात्र बाद होते. 7 बॉल 7 चौकार आणि 8व्या बॉल वरती बाद होते. अप्रतिम बॅटिंग साकारत मैदान सोडतोय अतिश. महत्वपूर्ण धक्का लागलाय पुन्हा एकदा या मॅच मध्ये. 32 धावा धाव फलकावर. 12ची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 12. मॅच संपलेली नाहीये. खरं तर स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघाला देखील आता प्रयत्न प्रामाणिकपणे करावे लागतील. 7 बॉल मध्ये 7 चौकार ठोकत फलंदाज बाद होतो. आता त्यानंतर न्यू बॅटर रुपेश गवली. 8 बॉल मध्ये 12 या धावसंख्येची गरज आहे. सामना संपलेला नाही. आता कोणता संघ इथे जिंकेल. आतिश बाद झाल्यानंतर रुपेश गवली हा सामना पुढे नेण्याचं काम करेल का यावरती आता लक्ष आहे. वनडाऊनच्या भूमिकेत. 8 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग. टाल्याच्या आक्रोशानं स्वागत केलं आतिशचं देखील डगआउट मध्ये. अतुलनीय कामगिरी होती. 6 बॉल मध्ये 6 चौकार ठोकणं सोपं नाहीये. 7 बॉल मध्ये 7 चौकार ठोकत बाद होते 8व्या बॉल वरती. आता 8 बॉल 12ची आवश्यकता आहे. क्षणार्धात क्रिकेट बदलतो. मोमेंटम शिफ्ट होईल का यावरती आता देखील लक्ष आहे. मोमेंटम वरती खरं तर लक्ष असतं क्रिकेटमध्ये. आकाशनं एक ब्रेक थ्रू मिळवलाय. हा ब्रेक थ्रू थोडा कामी येईल का यावरती आता लक्ष आहे. 8 बॉल 12ची आवश्यकता. यार्कर लेनचा बॉल एकतर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग चांगले. रवीनं थांबवलं रुपेशला. एकच धाव मिळते. 7 बॉल 11ची आवश्यकता आता. 7 बॉल मध्ये 11. या बॉलवरती संपूर्णपणे मॅचची जबाबदारी. अंतिम षटकात किती धावा येतील. रवी फुलावरेची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये फार अप्रतिम राहिली. आता तोच ऑन स्ट्राईक आहे. आकाश बॉलिंग मार्क वरती. सात बॉल 11. महत्वपूर्ण बॉल. महत्वपूर्ण बॉल. फटका चांगला. फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंग. अप्रतिम फिल्डिंग. एकच धाव मिळते. आता 6 बॉल मध्ये 10ची आवश्यकता आहे. मॅच संपले नाही. कमबॅक केलं या मॅच मध्ये पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती आकाशनं फक्त धावा खर्च केल्या त्या षटकात. 9 पुन्हा मॅच मध्ये आलाय. 10 धावा खर्च केल्या. धावसंख्या आहे ती 34 आकड्यावरती. 6 बॉल 10ची आवश्यकता.
6 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवरती आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये हर्षद. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती हर्षद. 6 बॉल 10 धावा त्याला डिफेंड करायच्यात. बॅटिंग मार्कवरती रुपेश गवले आणि रुपेश गवल्या सोबत असताना रवी फुलावरे. 6 बॉल 10. पहिल्याच 2 बॉलवरती लक्ष असलेल्या मॅच मध्ये हर्षद मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिकची गोलंदाजी आणि त्याचनंतर तो विश्वास एक फार चांगली गोलंदाजी, परंतु या मॅच मध्ये 6 बॉल 10चं समीकरण असताना दावा डिफेंड करण्यासाठी विश्वास ठेवलाय स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघानं हर्षद वरती. ऑन स्ट्राइक आहे रवी फुलावरे. फार जबरदस्त फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये हा खेळाडू आणि त्याच्या विरोधामध्ये 10 धावा डिफेंड करायच्या हर्षदला. मॅच संपलेली नाहीये. पहिल्याच बॉल वरती या मॅचचं खऱ्या अर्थानं भवितव्य 1 ते 2 बॉल वरती या मॅचचं भवितव्य. पहिल्याच बॉल मध्ये ऑन स्ट्राइकला रवी फुलावरे. नॉन स्ट्राइक एंड वरती रुपेश गवली. बॉलिंग मार्क वरती हर्षद. मॅच इज स्टार्ट नाउ. 3rd ओव्हर. 10 धाब्यांची गरज. पंचांकडे परमिशन मागत बॉल टाकण्यासाठी सज्ज विलेज एंड कडून. पहिलाच बॉल. 6 बॉल 10ची आवश्यकता. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. अप्रतिम बॉल ऑन साइडला टोलवला. 1 धाव कमावले. दुसरीचा प्रयत्न आहे. फेकी खराब, फेकी खराब. चुकीच्या दिशेने कदाचित फेकी झाली असावी. त्याच करा तो धावा मिळतायत 2. अप्रतिम बॉल फेकला होता परंतु गोलंदाजानं. 5 बॉल मध्ये 8ची आवश्यकता. 5 बॉल 8. एक मोठा फटका या मॅचचा समीकरण सोपं होईल बीड संघासाठी, परंतु प्रत्येक निर्धाव बॉल या मॅच मध्ये प्रेशर मध्ये जाईल बीड संघ. तो तरी संघाला प्रत्येक बॉल निर्धाव व्हावा आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 5 बॉल 8. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल वरती रवीचा फटका. बॉल सीमा पार येतोय षटकार. फुल टॉस बॉल. अशा सिच्युएशन मध्ये आपण फलंदाजाला टाकू शकत नाहीयेत आणि तेच प्रात्यक्षिक उदाहरण. रवीच्या बॅट मधून हा षटकार. 4 बॉल मध्ये आता 2ची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 2ची आवश्यकता आहे. चार बॉल 2ची आवश्यकता आहे. चार बॉल 2. फुल टॉस बॉल. त्यावरती षटकार रवीचा. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. पकडल्या कॅच. या मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. 3 बॉल मध्ये आता 2ची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 2. तीन बॉल 2ची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल वरती षटकार आणि त्यानंतर हा बॉल चांगला फेकला हर्षदनं. मॅच अजूनही संपलेला नाही. हर्षद प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये 10 धावा डिफेंड करण्यासाठी त्याच्याकडे आल्या. त्यानंतर 3 बॉल 2 या परिस्थितीमध्ये हा सामना आहे. अनिकेत रुठे आलाय नवीन फलंदाज. तीन बॉल 2. प्रेशर आहे खरं तर दोनही संघांकडे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि बॉल कोणत्याही परिस्थितीत कुठेही जावोत एक नवीन बॉलची पूर्तता मैदानामध्ये केली जाईल. 3 बॉल 2. महत्वाचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. हर्षद विकेट हॅट्रिक मिळवले या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम. तोच गोलंदाज आहे. 3 बॉल मध्ये 2. अनिकेत रुटे ऑन स्ट्राइक. लिव्ह केलाय बॉल. लिव्ह केलाय बॉल.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आता 3 बॉल मध्ये एक चुकी केली आहे गोलंदाजानं. 44चं लक्ष होतं. आता 3 बॉल मध्ये 1ची आवश्यकता. स्कोर अर्ध लेवल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. फिल्डिंग अटॅकिंग फिल्डिंगचा आता खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघाला देखील. स्वर्गीय सुनील 11 बीड संघाच्या विरोधात. 44 धावा पुरेशा होत्या मित्र म्हणाल, परंतु पहिल्याच षटकात 6 बॉल मध्ये आलेले 6 चौकार या मॅच मध्ये बरंच काही सांगून जात आहेत. 3 बॉल मध्ये 1. हर्षद बॉलिंग मार्कवर. खोलत टाकलाय बॉल आणि विजयाची धाव. विजयाची धाव. सामना जिंकलाय स्वर्गीय सुनील 11 बीड संघानं आणि तेच पोहोचले टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय. भैरवनाथ चषक 2026 मध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड संघ पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. वेल प्लेड टीम स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट. 7 बॉल मध्ये 7 चौकार ठोकणारा अतिश रुटे ठरला या मॅचचा हिरो. अतिश रुटे ठरलाय मॅचचा हिरो. 7 बॉल मध्ये 7 चौकार 28चं योगदान. अतिशय आपण मॅन ऑफ द मॅच साठी